नमस्कार मित्रांनो, दैनिक नक्षत्र तसेच राशी भविष्य सांगणाऱ्या एकमेव युट्यूब चॅनल म्हणजेच श्रीशास्त्र या चॅनलवरती आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज दिनांक 9 जुलै 2026, आज गुरुवार. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीतून असून आज दुपारी 2:56 चंद्र अश्विनी नक्षत्रातून भरणी नक्षत्रात जात आहे. तर चंद्राचे हे भ्रमण आपल्या 27 नक्षत्रांना आणि 12 राशींना काय फलादेश घेऊन आले हे जाणण्यासाठी आपण चालू करूया आजचे नक्षत्र तसेच राशी भविष्य. सुरुवात करूया मेष राशीपासून. चंद्र तुमच्याच राशीत आहे. सकाळच्या सत्रात तुम्ही एकदम सुपरमॅनच्या भूमिकेत असाल. कामे झटक्यात उरकाल, पण दुपारी 2:56 नंतर तुम्हाला फक्त स्वतःवर पैसे खर्च करावेसे वाटेल आणि आराम करावासा वाटेल. अश्विनी नक्षत्र सकाळी शारीरिक दगदग, 3 नंतर अनपेक्षित लॉटरी लागण्यामध्ये बदलू शकते, त्यामुळे दुपारची वेळ उत्तम आहे. भरणी नक्षत्र सकाळी नशिबाची VIP साथ मिळेल, पण दुपारनंतर शरीराला थोडा आराम द्या, थोडी काळजी घ्या. कृतिका नक्षत्र दिवसभर मित्रांची साथ आणि संध्याकाळी साक्षात नशिबाचे दरवाजे उघडतील. आजचा संपूर्ण दिवस उत्तम आहे. मेष राशीसाठी आज उपाय आहे. दुपारच्या आळसापासून वाचण्यासाठी आज अंघोळ केल्यानंतर कपाळावरती पांढऱ्या चंदनाचा टिका नक्की लावावा, डोकं शांत राहील. वृषभ राशीला दिवसभर 12व्या भावातील चंद्रामुळे खर्चाचा मीटर फिरत राहील. सकाळी प्रवासावरती किंवा गॅजेट्सवरती पैसे खर्च होतील आणि दुपारनंतर चमचमीत जेवणावरती आणि ऑनलाईन शॉपिंगवर पैसे उडू शकतात, त्यामुळे आज आर्थिक व्यवहार करताना काळजीपूर्वक करावे. कृतिका नक्षत्र खर्चातही मित्रांची आणि नशिबाची चांगली साथ मिळते. आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. रोहिणी नक्षत्र दुपारी 3 पर्यंत डेंजर झोन आहे, त्यामुळे कोणती गुंतवणूक टाळा आणि संध्याकाळी मित्रांमुळे आपल्याला रिलॅक्स वाटेल. मृग नक्षत्र दुपारच्या आत महत्वाची कामे पूर्ण करा, कारण दुपारनंतर सिस्टीम क्रॅश होण्याची शक्यता आहे, त्यामुळे कोणावर विश्वास ठेवणे घातक ठरू शकते. दुपारनंतरची वेळ त्रासदायक आहे. वृषभ राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या पाकिटात एक छोटेसे चांदीचे नाणे किंवा चांदीचा तुकडा नक्की ठेवा, अनावश्यक खर्चाला ब्रेक लागेल. मिथुन राशीसाठी आज लाभाचा भाव ऍक्टिव्ह आहे. सकाळपासून तुमचे नेटवर्क आणि टायपिंग स्पीड वाढेल. पटापट मेसेज येतील आणि दुपारनंतर मित्रांसोबत एखाद्या कॅफेमध्ये किंवा शॉपिंगला जाण्याचा बेत नक्की ठरेल. मृग नक्षत्र सकाळची कार्यसिद्धी दुपारनंतर मित्रांच्या वादात अडकू शकते, त्यामुळे दुपारनंतर वाणीवर नियंत्रण ठेवा, काळजी घ्या. आद्रा नक्षत्र सकाळचे गैरसमज दुपारी मिटून कामे 100% यशस्वी होण्याची संकेत आहे, त्यामुळे महत्वाची कामे दुपारी करावी. पुनर्वसू नक्षत्र सकाळी सेफ मोड मध्ये राहील, पण दुपारनंतर संवादात एरर येऊ शकतात, त्यामुळे आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा आणि वाद टाळा. मिथुन राशीसाठी उपाय आहे. आज सकाळी घराबाहेर पडताना गोमातेला थोडासा हिरवा चारा किंवा पालक नक्की खाऊ घालावी. अडकलेले पैसे लवकर परत मिळतील. कर्क राशीला 10व्या भावातील चंद्रामुळे आज ऑफिसमध्ये धमाल येईल. सकाळी बॉस एकदम फास्ट फॉरवर्ड मोड मध्ये काम सांगेल, पण दुपारनंतर तोच बॉस एखाद्या मुद्द्यावरून हट्ट धरून बसेल, त्यामुळे आज काम करताना विचारपूर्वक आणि एकनिष्ठतेने करावे. पुनर्वसू नक्षत्र सकाळी नोकरीत सुरक्षा राहील, पण दुपारनंतर बॉसशी वाद टाळा, आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. पुष्य नक्षत्र सकाळी कामात अडचणी येऊ शकतात, दुपारनंतर मात्र सुरक्षेचे कवच आपल्याला मिळते आहे. अश्लेषा नक्षत्र सकाळचा बोनस आणि संध्याकाळचा उत्साह दुपारनंतर कटकटीमध्ये बदलू शकतो, त्यामुळे सायंकाळी वाद होणार नाही, याकडे काळजी घ्यावी. कर्क राशीसाठी उपाय आहे. आज कामाला निघण्यापूर्वी तांब्याच्या कलशातून सूर्यनारायणाला थोडे जल नक्की अर्पण करा. ऑफिसमध्ये आपली इमेज नक्कीच चांगली राहील. सिंह राशीसाठी 9वा भाव ऍक्टिव्ह आहे. सकाळपासून डोक्यात अचानक ट्रिपचे किंवा देवदर्शनाचे भन्नाट प्लॅन येतील आणि दुपारनंतर तुम्ही त्या ट्रिपच्या बजेट आणि लक्झरीवरती फोकस करा. नशिबाचे दारे उघडतील आणि दिवस आनंदाचा असेल. मघा नक्षत्र सकाळचा आध्यात्मिक काळस दुपारी अचानक लॉटरी किंवा आनंदात बदलू शकतो. पूर्वा फाल्गुनी नक्षत्र सकाळी नशिबाचा प्रीमियम सपोर्ट मिळेल, पण दुपारनंतर प्रवासात थकवा येईल. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र दिवसभर मित्रांचे आणि दुपारी भाग्याचा पूर्ण सपोर्ट आहे. सिस्टीम आज ऍक्टिव्ह राहील. आजचा दिवस उत्तम आहे. सिंह राशीसाठी उपाय आहे. आज उजव्या हाताच्या मनगटावरती एक साधा पिवळा धागा नक्की बांधा, भाग्योदय नक्कीच होईल. कन्या राशीतील आज 8व्या भावातील चंद्रामुळे सावध राहावे लागेल. सकाळपासून धावपळ होईल आणि अचानक काहीतरी काम अंगावर पडेल.
दुपारनंतर गुप्त गोष्टी किंवा छुप्या इच्छा उफळून येतील, त्यामुळे मोहावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र, कठीण प्रसंगात मित्रांची आणि दुपारनंतर नशिबाची भक्कम साथ मिळेल. हस्त नक्षत्र, दुपारी 3 पर्यंत डेंजर झोन, गाडी सावकाश चालवा, कोणताही व्यवहार करू नका, कागदपत्रे तपासा. संध्याकाळी मित्रांमुळे टेन्शन नक्कीच कमी होईल. चित्रा नक्षत्र, दुपारच्या आत महत्वाची कामे पूर्ण करा, कारण नंतर सिस्टीम क्रॅश होऊ शकते, त्यामुळे दुपारनंतर काळजीपूर्वक गोष्टी हाताळा. कन्या राशीसाठी उपाय आहे, आज एका छोट्या काळ्या कपड्यात तुरटीचा खडा बांधून स्वतःजवळ ठेवा. गुप्त शत्रू आणि नकारात्मकता दूर राहील. तूळ राशीसाठी 7व्या भावातील चंद्रामुळे आजचा दिवस पब्लिक डिलिंगचा आहे. सकाळी जोडीदार आणि पार्टनर खूप ऍक्टिव्ह असेल, पण दुपारनंतर त्यांना अचानक गिफ्ट्स किंवा बाहेर जाण्याची इच्छा होईल, त्यामुळे त्यांची इच्छा नक्कीच पूर्ण करावी. आपला दिवस उत्तम जाईल. चित्रा नक्षत्र, सकाळी बिझनेस डील दुपारनंतर धोक्यात येऊ शकते, त्यामुळे दुपारनंतर कोणतेही व्यवहार करणे टाळावे. स्वाती नक्षत्र, सकाळचे गैरसमज दुपारी मिटतील आणि संध्याकाळी नाते संबंध 100% यशस्वी होतील. विशाखा नक्षत्र, सकाळी नाते सुरक्षित राहील, पण दुपारनंतर नेटवर्क इश्यू वाद होऊ शकतो, त्यामुळे वाद होणार नाही याकडे लक्ष द्यावे. तूळ राशीसाठी उपाय आहे, आज घराबाहेर पडताना स्वतःच्या कपड्यांवर छानसा सुगंधी परफ्यूम किंवा अत्तर नक्की लावा. पार्टनर इम्प्रेस होईल. वृश्चिक राशीला आज 6व्या भावातील चंद्रामुळे विरोधकांशी 2 हात करावे लागतील. सकाळी तुम्ही शत्रूंचा धुव्वा उडवाल आणि सुपरफास्ट कामाला लागाल. दुपारनंतर थोडी हट्टी व्हाल आणि कुणाचे ऐकून घेणार नाही, परंतु परिस्थितीनुसार बदलणे आवश्यक आहे. दुपारनंतर काळजी घ्या. विशाखा नक्षत्र, सकाळी आरोग्य आणि नोकरी सुरक्षित आहे, पण दुपारनंतर सहकाऱ्यांशी होणारे वाद टाळा आणि काळजी घ्या. अनुराधा नक्षत्र, सकाळी कामात अडचणी येऊ शकतात, पण दुपारनंतर सेफ मोड चालू होईल, त्यामुळे संध्याकाळची वेळ उत्तम आहे. ज्येष्ठा नक्षत्र, सकाळचा बोनस किंवा फायदा दुपारनंतर आरोग्यावरील खर्चामध्ये बदलू शकतो, त्यामुळे तब्येतीची काळजी घ्या आणि वेळेवरच उपचार घ्या. वृश्चिक राशीसाठी उपाय आहे, आज ऑफिसला जाताना किंवा संध्याकाळी एखाद्या कुत्र्याला गोड बिस्किट, शक्यतो मारीचे बिस्किट नक्की खाऊ घालावे. आपले शत्रू शांत होतील. धनुराशीसाठी 5व्या भावातील चंद्रामुळे आज डोक्यामध्ये क्रिएटिव्ह आयडियाज येतील. सकाळी शेअर मार्केटमध्ये फास्ट ट्रेंडिंग कराल आणि दुपारनंतर अचानक आराम करून मनोरंजनाचे कार्यक्रम बघण्यामध्ये वेळ जाईल. आजचा दिवस आपल्याला साजेसा आहे. मूळ नक्षत्र, सकाळी शरीराची दगदग दुपारनंतर अनपेक्षित लॉटरीमध्ये म्हणजे विजयामध्ये बदलते आहे, त्यामुळे आजचा दिवस उत्तम आहे. पूर्वाषाढा नक्षत्र, सकाळी नशिबाची व्हीव्हीआयपी साथ मिळते, पण दुपारनंतर मात्र मुलांच्या हट्टापुढे थोडा ताप होऊ शकतो. उत्तराषाढा नक्षत्र, दिवसभर मित्रांची आणि संध्याकाळी नशिबाची डबल साथ तुमच्यासाठी तयार आहे. आजचा दिवस मस्त आहे. धनुराशीसाठी उपाय आहे, आज सकाळी नाश्ता करण्यापूर्वी जिभेवरती किंवा कपाळावरती शुद्ध केशराचा 1 थेंब नक्की लावावा. बुद्धी तल्लख राहील. मकर राशीची अवस्था आज मला घरी जायचं अशी असेल. सकाळी घरात आवराआवरीची खूप घाई असेल, दुपारनंतर सगळेजण एकदम आळसात सोफ्यावर पडून टीव्ही बघत असाल, त्यामुळे आज अंगात थोडा आळस राहील. आज थोडा आराम करा. उत्तराषाढा नक्षत्र, घरात मित्रांची आणि दुपारनंतर भाग्याची चांगली साथ मिळते. श्रवण नक्षत्र, दुपारी 3 पर्यंत प्रॉपर्टीचे वाद टाळा. धोका आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या डील करताना काळजीपूर्वक कराव्या. संध्याकाळी मात्र रिलॅक्स वाटेल. धनिष्ठा नक्षत्र, दुपारच्या आत महत्वाची घरगुती कामे संपवा. अचानक सिस्टीम क्रॅश होते, त्यामुळे सायंकाळी कोणाशी वाद करू नका आणि महत्वाची कामे करू नका. काळजी घ्या. मकर राशीसाठी उपाय आहे, आज संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाजवळ तिळाच्या तेलाचा दिवा नक्की लावावा. घरातील कटकटी मिटतील. हा उपाय आज सायंकाळी तसेच उद्या सायंकाळी दोन्ही दिवस करावा. कुंभ राशीला आज 3ऱ्या भावातील चंद्रामुळे अचानक खूप हिंमत येईल. सकाळी तुमची टायपिंग स्पीड आणि लोकांसोबतचा संपर्क बघण्यासारखा असेल. दुपारनंतर भावंडांसोबत खरेदीला किंवा बाहेर जाण्याचा प्लॅन बनेल. आजचा दिवस उत्तम आहे. धनिष्ठा नक्षत्र, सकाळची कार्यसिद्धी दुपारनंतर प्रवासात धोक्यात येऊ शकते, थोडे सावध राहा. शततारका नक्षत्र, सकाळी शेजारच्यांशी नेटवर्क इश्यू म्हणजे वादविवाद होण्याची संभावना आहे, पण संध्याकाळी मात्र आपली कामे यशस्वी होतील. पूर्वा भाद्रपदा नक्षत्र, सकाळी प्रवास सुरक्षित राहील, पण दुपारनंतर विनाकारण मतभेद टाळा. वाणीवर नियंत्रण ठेवा. कुंभ राशीसाठी उपाय आहे, आज
तुमच्याजवळ एखादा पेन किंवा पेन्सिल कामाच्या ठिकाणी कुणाला तरी नक्की द्या, म्हणजे दान करा. संवाद कौशल्य उत्तम होईल. मीन राशीच्या लोकांनो, आज चंद्र तुमच्या दुसऱ्या भावात आहे. सकाळी तुम्ही फास्ट आणि प्रॅक्टिकल निर्णय घेऊन पैसे कमवाल, पण दुपारनंतर तुम्ही एकदम फूडी व्हाल आणि चमचमीत जेवणावरती पैसा खर्च करू शकतात. पूर्वा भाद्रपदा नक्षत्र, सकाळी कौटुंबिक वातावरण सुरक्षित राहील. दुपारनंतर कुटुंबात थोडे वाद होऊ शकतात, त्यामुळे वाद टाळावेत. उत्तरा भाद्रपदा नक्षत्र, सकाळी बँकेच्या कामात अडथळे येतील. दुपारनंतर मात्र अडकलेले पैसे सुरक्षित मिळतील. रेवती नक्षत्र, सकाळचा धनलाभ किंवा उत्साह दुपारनंतर खर्चाच्या स्पीड ब्रेकर मध्ये अडकू शकतो, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा खर्च करताना विचारपूर्वक करावा. मीन राशीसाठी उपाय आहे, तुम्ही जेथे पैसे ठेवतात तिथे चिमूटभर हळद एका पुडीत ठेवावी. तसेच चिमूटभर हळद आपण पिंपळाच्या झाडाला व्हावी. आपला दिवस उत्तम जाईल. तर मित्रांनो, हा होता 9 जुलैचा मेष राशीचा आणि अश्विनी ते भरणी नक्षत्राचा अत्यंत अचूक, फास्ट आणि सात्विक लेखाजोखा. आज दुपारी 3 नंतर तुमच्या मूड मध्ये कसा आळस आणि हट्ट निर्माण झाला हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा. हसत राहा, आनंदी राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या श्रीशास्त्र परिवारामध्ये सामील होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग उद्या पुन्हा भेटू. उद्याच्या दैनिक नक्षत्र आणि राशी भविष्यामध्ये आज मी तुमची रजा घेतो. शुभम भवतु.